नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. तर सकाळी लवकर उठून आवरून वगैरे घेतलं आणि देवपूजा केलेली आहे बघा. तर देवपूजा अशी केली होती मी बघा. तर फुले खूप मिळालेली होती आणि पिवळी फुले पण लागली होती, त्यामुळे स्वामींना आवडीची पिवळी फुले घातलेली आहेत. थोडीफार पिवळी फुले पण लागलेली होती, ती पिवळी फुले घालून घेतली बघा. स्वामी आपले किती सुंदर दिसत आहे. आणि नाश्त्याचा काही व्हिडिओ मी केला नव्हता, डायरेक्ट जेवणाचा व्हिडिओ केला. पहिल्यांदा जेवण तयार झाल्यानंतर म्हटलं स्वामींना पहिला नैवेद्य दाखवून घेऊया, म्हणून बघा चपाती, आमरस, गवारफुलीची भाजी आणि कोशिंबीर असं आजचं जेवण होतं. ते स्वामींना पहिला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग सर्वांनी जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर मंगळवारी आणि शुक्रवारी धनकुंचन सेवा ही करायची आहे. मी मंगळवारी आणि शुक्रवारी धनकुंचन सेवा ही करते. तर ती खूप अनुभव येतात. धनकुंचन सेवा केल्यानंतर महालक्ष्मी आपल्याला साक्षात दर्शन देते. आणि बघा मी धनकुंचन सेवा केलेली आहे, तर बघा दोन्ही आरत्या इतक्या साक्षात लक्ष्मी पुढे आलेली आहे असं आईनं दर्शन दिलेलं होतं. आणि जर मंगळवारी आणि शुक्रवारी मी धनकुंचन सेवा करते, तर बघा अशी केलेली आहे. तर दोनच आरत्या बघा इतक्या म्हणजे साक्षात आई समोर आलेली आहे असं आईने दर्शन दिलेले आहे. असं म्हणजे 2 आरत्या अशा फुललेल्या होत्या. तर बघा धनकुंचन सेवा करून घेतली, नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मग जेवणाच्या तयारीला लागले. संध्याकाळी 7 वाजता मी धनकुंचन सेवा केली होती मंगळवारी. तर बघा अशी मी धनकुंचन सेवा केलेली आहे. खूप अनुभव आलेले आहेत धनकुंचन सेवा केल्यानंतर पण. तर तुम्ही म्हणजे शुक्रवारी आणि मंगळवारी 2 दिवस पौर्णिमाला पण करायची आहे. शुक्रवार, मंगळवार आणि पौर्णिमा असं 3 वेळा धनकुंचन सेवा करायची आहे. श्री महालक्ष्मी दिव्याय नमः असं म्हणत हे म्हणजे साहित्य तुम्ही आणलेले असेल ते धनकुंचन सेवेत तांदूळ आणि ते घालायचे आहे. तर तुम्हाला त्याचे साहित्य कोणते कोणते आहे ते मी पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे. तर मी आणलेले होते आणि आता खूप दिवस झाले मी करत आहे, तर मला खूप अनुभव आलेले आहेत. तर मी तुम्हाला ते अनुभव आलेले पण एक दिवशी सांगणार आहे. तर अशी मी धनकुंचन सेवा केलेली आहे. तर बघा स्वामीने देखील दर्शन दिलं होतं आरतीमध्ये आणि आई अंबा माताने पण दर्शन दिलेलं होतं. तर अशी मी धनकुंचन सेवा केली आणि नंतर मग जेवण वगैरे केलं. जेवणाचा पण म्हणजे नैवेद्य दाखवलेला होता पुन्हा 9 वाजता. तर अशी मी केलेली आहे धनकुंचन सेवा. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं नवीन चॅनल आहे तरी तुम्ही मला सपोर्ट करा. आणि पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. ओम